नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी तुम्हाला फेदर स्टिच दाखवणार आहे। सिल्क थ्रेडचं फेदर स्टिच, जे की बघा आता एक दोन ताईने मला फोटो पाठवले होते व्हॉट्सअपवरती की ताई मला हे स्टिच शिकवा। आता जे पिकॉकचं ब्लाउज असतं, पिकॉकचं डिझाईन असतं, तर ते बनवण्यासाठी हे स्टिच वापरतात। तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे, अगदी तुम्हाला कुणालाही सहज जमेल या पद्धतीने शिकवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही फेदर स्टिच जी आहे ती समजेल आणि बनवताही येईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि बघा, ज्यांना कुणाला हे सिल्क थ्रेडचं वर्क अजून जमत नाहीये ना, तर धीर सोडू नका, तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, नक्की तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क नक्की जमेल। फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे। आता मी तुम्हाला जसं की याच्या अगोदर पण सांगितलं की तुलिपच्या सुईने थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळेच मी तुम्हाला या प्रोफेशनल सुईने सिल्क थ्रेडचं वर्क शिकवणार आहे। त्यामुळेच मी सिल्क थ्रेडचं थांबून घेतलं आणि म्हटलं आता या सुयांनी तुम्हाला वर्क शिकूयात। आता बघा, ज्या कोणी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात। आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि तुम्हाला जर या सुया घ्यायच्या असतील तर आपला वरती जो दिलेला नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, त्यावरती मेसेज करायचा आहे। आता सुया ज्या आहेत त्या थोड्याशा कॉस्टली आहेत, त्यामुळे कमी करा असं मला म्हणू नका, कारण त्या काय मी बनवत नाही घरी, मी तुमच्यासाठी खास मागवल्या आहेत। कारण काय होतं ना, बऱ्याच ताईंना आपल्या सुया मिळत नाहीये, त्यामुळे मी मागवणार आहे, मागवलेल्या नाही अजून। तुम्हाला जर हव्या असतील तर मागवणार आहे, आणि कुणाला जर नको असणार तर मग नाही मागवणार। तर काय झालं ना, आपली ही जी तुलिपची सुई आहे ना, तर मला सुरुवातीला जेव्हा आपले क्लास चालू झाले तेव्हा बऱ्याच ताईंनी विचारलं की ही सुई तुम्ही मला देऊ शकाल का, परंतु ही सुई मी तुम्हाला अगदी सहजपणे देऊ शकत होते, कारण ही जी सुई आहे ना तुलिपची, ही मी जिथे राहते ना तिथेच मिळतात, परंतु या सुया इथे मिळत नाही, आणि या सुया बऱ्याच ठिकाणी मिळत नाही, जास्त या अवेलेबल नाहीये। तर त्यामुळे, आणि आता या सुईचं काय झालं होतं, ही मी तुम्हाला का देऊ शकले नाही माहिती का, कारण ही जी सुई आहे ना, हिच्यापेक्षा तुमचं कुरिअर चार्जेस, पॅकिंग चार्जेस ते जास्त लागतात, त्यामुळे मी तुम्हाला कुणालाही ही सुई दिलेली नाही। आणि तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यांनी की तुम्ही आपापल्या जिथे कुठे राहता तिथे चौकशी करून बघा, तुम्हाला नक्की सुई मिळून जाईल। आणि या ज्या आहे ना, तर या भरपूर प्रमाणामध्ये सुया असतात, कारण आता इथे काय आहे ना, 8 नंबर, 7 नंबर, 2 तारी, 1 तारी, अशा प्रकारे बऱ्याचशा सुया असतात, आणि या प्रत्येकी 2-2 आहे। एक खराब झाली की दुसरी आपल्याला लागते, कारण या लोखंडी असतात, मेटलच्या असतात, त्यामुळे 2-2 हव्याच असतात। आणि ही कसं स्टेनलेस स्टीलची आहे, त्याच्यामुळे एक जरी वापरली तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, आणि ही सहज उपलब्ध होते, या तशा सहज उपलब्ध होत नाही। त्यामुळे या 10 सुयांचा बंच आहे। तर तुम्हाला जर घ्यायचं असतील तर वरती व्हॉट्सअप नंबर जो आहे त्याच्यावरती मेसेज जर केला तर तुम्हाला या सुयांची माहिती मिळून जाईल, आणि घ्यायच्या असतील तर ऑर्डर करू शकता। आता ऑर्डर करण्यासाठी काही वेगळी प्रोसेस नाहीये, फक्त तुमचं नाव, तुमचा पत्ता मात्र व्यवस्थित। आता आपले ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असेल किंवा सुई ऑर्डर करायची असेल, काहीही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुमचा पत्ता जो आहे तो पूर्ण व्यवस्थित द्यायचा। तुमचा पत्ता जर चुकीचा तुम्ही दिला तर मात्र तुमचं जे पार्सल आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। त्यामुळे तुमचा जो काही पत्ता आहे तो तुम्ही व्यवस्थित द्यायचा आहे, तुमचं पूर्ण नाव टाकायचंय, तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे, आणि पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर, एवढं तुमचं माहिती हवी आहे। त्यानुसार बरोबर कुरिअरवाले असो किंवा स्पीड पोस्टवाले असो, ते बरोबर तुम्हाला तुमचं पार्सल घरपोहोच करतात। ठीक आहे, आता चला मग आपलं जे फेदर स्टिच आहे ना त्याला आपण सुरुवात करूयात। तर फेदर स्टिच साठी मी इथे आपला सिल्क थ्रेड घेतलेला आहे, आणि आता मी तुम्हाला इथे ना थोडंसं त्रिकोणामध्ये दाखवते फेदर स्टिच, अशा पद्धतीने। आता फक्त ना असं
गोलवालं एक आहे, ठीक आहे. परंतु अगोदर आपण हे सोपं बघूयात, नंतर ते बघूयात, ठीक आहे. कारण मला तरी वाटतं हे तुम्हाला सोपं जाईल, त्यामुळे हे दाखवते अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे बघा, इथे एक पार्टिशन करायचं, त्यानंतर इथे एक पार्टिशन करायचे अशा पद्धतीने आणि इथे एक. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 लेयर करायचे. आता हा झाला नंबर 1चा, हा झाला नंबर 2 आणि हा झाला नंबर 3. अशा प्रकारे आपल्याला यामध्ये 3 पार्टिशन करायचे. आता इथे 2 पण करू शकता, ठीक आहे, किंवा 3 पण करू शकता आपल्या चॉईसनुसार. आता इथं हे करून घेतलं की आपल्याला डबल थ्रेड घ्यायचा आहे. तर बघा मी इथे डबल थ्रेड घेतलाय, गाठ देऊन घ्यायची. आता या सुयांमधनं आपल्याला 2 तारी जी सुई आहे ना ती घ्यायची आहे. बघा आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या सुया आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामध्ये ओळखायची कशी की कुठली 2 तारी आहे. अगदी सहज ओळखू शकता. बघा मी तुम्हाला आता पूर्ण मिक्स केलेलं आहे तरी पण तुम्हाला दाखवते. बघा ही आपली 2 तारी सुई आहे, ही पण आपली 2 तारी सुई आहे आणि ही पण आपली 2 तारी सुई आहे. बघा लगेच ओळखायला येतात 2 तारी सुयात. हे बघा तुम्ही जर व्यवस्थित असं नीट निरीक्षण जर केलं ना तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कुठली 2 तारी सुई आहे, ठीक आहे. तुम्हाला जर या सुया ओळखायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला तसं कळवू शकता. मी तुम्हाला अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. आता ही 2 तारी सुई घेतली. आता या बाकीच्या आपण साईडला ठेवून देऊयात. धाग्याला थोडासा पीळ देऊन घेतला आणि मी तुम्हाला बघा हे सांगेल की तुम्ही या सुया घेऊन असं नाही की माझ्याकडनंच मागवा. तुमच्या जवळ जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला या बऱ्यापैकी मिळेल, कारण इथे कुरिअर चार्जेस लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या जवळपास जर तुम्हाला या सुया मिळत असेल तर तुम्ही तिथनंच घ्या, तुमचे पैसे वाचतील, ठीक आहे. परंतु एकदा तुम्ही घेऊन सिल्क थ्रेडचं वर्क या सुईने नक्की ट्राय करा. बघा तुम्हाला काय फरक जाणवतो, ठीक आहे. आणि अजून एक, या सुया ज्या आहे ना या सुयांचे रेट बघा जसं की आपलं अरीवर्कचं सामान आहे, एरियानुसार याचे रेट जे आहे ते बदलतात. तसंच सुयांचंही आहे, एरियानुसार प्रत्येक एरियामध्ये याचे रेट वेगवेगळे आहे. आता 500, 550, 600 पर्यंत या सुया मिळतात. जसं की एरियानुसार या सुयांचे रेट आहेत. मी तुम्हाला परत एकदा सांगते, ठीक आहे. तर बघा आता डबल थ्रेड घेतला, गाठ देऊन घेतली आणि आता आपल्याला इथला जो खालचा भाग आहे ना तर खालच्या भागापासनं ही सुई जी धागा जो आहे तो वरती काढायचा आहे. खाली सुई घातली, त्यामध्ये धागा अडकून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने धागा अडकवल्यानंतर बघा आता काय करायचंय आपल्याला, हे बघा आता इकडनं पण सांगता येतं, इकडनं पण बनवता येते, इकडनंच शक्यतो बनवू शकतो. परंतु मी काय ना तुम्हाला सोपं जावं ना यासाठी मधली जी बाजू आहे ना इथनं शिकवते. बघा अशी मधोमध बरोबर एक सरळ लाईन खेचून घेतली. आता इकडनं जरी बनवलं किंवा इकडनं जरी बनवायला सुरुवात केली तरीही चालतं, परंतु मी मधनं चालू करणार आहे कारण मला असं वाटतं की तुम्हाला समजायला सोपं जाईल, ठीक आहे. आता इथला जो मधला, आता 1 नंबरचा जो आपला पार्टिशन केलेला आहे आपण इथे स्टिच देऊन घेणार, ठीक आहे. तिथे स्टिच दिली. आता नंबर 2चं बघा इथे पण स्टिच दिली. आता नंबर 3 बघा इथे पण आपल्याला स्टिच देऊन घ्यायची. बघा अशा पद्धतीने आता इथे स्टिच दिली की अशी लूज पडेल. बघा इकडे ओढून घेतलं की ते बरोबर लूज पडतं, ठीक आहे. लूज पडतं आणि तिथे अशा पद्धतीने होईल की परत आपल्याला नंबर 1चं जे पार्टिशन आहे ना तिथे यायचंय आणि तिथे स्टिच देऊन घ्यायचं. लक्षपूर्वक बघा, हे पिकॉकचं जे डिझाईन बनवताना त्यासाठी हे उपयोगी येतात. आता नंबर इथे आपलं जे लास्टचं आहे ना तर इथे आपल्याला स्टिच द्यायचं. आता एक स्टिच दिलं की अजून एक स्टिच द्यायचं गरजेचं आहे.
छोटंसं स्टिच द्यायचं आहे त्या शेजारी. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता हे झालं की परत रिटर्न जायचं आहे आपल्याला. नंबर 1चं पार्टिशन घ्यायचं आहे. त्यानंतर नंबर 2चं पार्टिशन आणि नंबर 3चं. आता नंबर 3चं जे आहे ना, इथे थोडा गॅप घेत चालायचं. तर बघा आता इथे नंबर 3चं जे पार्टिशन आहे ना, इथे अगदी छोटासा गॅप घेतलेला आहे. आणि आता आपल्याला परत हे रिटर्न असं ओढायचंय. बघा अशा पद्धतीने ओढलं की परत आपलं नंबर 1चं पार्टिशनला आपल्याला स्टिच देऊन घ्यायची. आणि शेवटीचे इथे स्टिच द्यायचं. आणि अजून एक स्टिच छोटंसं द्यायला विसरायचं नाही, हे खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने. आता बघा परत आपल्याला नंबर 1चं पार्टिशन घ्यायचं आहे. नंबर 1चं झाल्यानंतर नंबर 2चं घ्यायचंय. आता इथे नंबर 2चं जे पार्टिशन आहे ना, इथे पण थोडा गॅप पडणार आहे. ठीक आहे, जसं आपलं नंबर 3च्या पार्टिशनला गॅप पडतोय ना, तसंच नंबर 2च्या पण पार्टिशनला गॅप पडणार आहे. फक्त नंबर 1चं जे पार्टिशन आहे हे पूर्णपणे दाट होणार आहे. दाट म्हणजे बघा पूर्ण भरून निघणार आहे. बघा अशा पद्धतीने. आता परत आपल्याला रिटर्न जायचंय. येतंय का लक्षात? बघा लक्षपूर्वक बघा, नक्की लक्षात येईल. बघा नंबर 2च्या पार्टिशनला घ्यायचंय. आता थोडंसं जवळून दाखवते मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि नंबर 1चं पार्टिशन. अशा पद्धतीने तो ओढून घ्यायचे आणि परत आपलं नंबर 1च्या पार्टिशनला यायचे. आता इथे बघा थोडंसं असं इथे पण घेतलं ना मध्ये तरी पण चालतं, कारण बघा इथेच जर आपण सगळं घेतलं तर इथेच पूर्ण जाड गाठ बनेल. त्यामुळे थोडंसं असं मध्ये पण घ्यायचंय. हे बघा आता मी इथे मध्यंतरच घेतलेलं आहे. आणि एक छोटंसं स्टिच तिथं दिलं शेजारीच. ठीक आहे, आता इथनंच मी रिटर्न चालले वापस. बघा इथनंच वापस गेल्यानंतर बघा नंबर 2चं पार्टिशन आणि नंबर 3चं. आता धागे जे आहे ना ते कुठलेही जास्त खेचाखाची करायची नाही. धागे जे आहे ना ते लूज सोडायचे, तेव्हाच तुमचं वर्क जे आहे ते छान होणार. अशा पद्धतीने. आता परत रिटर्न यायचं आहे आपल्याला नंबर 1च्या. आणि आता इथे शेवटीला घेणार आहे मी.
आणि अजून एक छोटंसं स्टिच तिथेच देणार आहे. आणि आता बघा परत आता आपल्याला आपला नंबर 1चं पार्टिशन घ्यायचं आहे आणि नंबर 2चं पार्टिशन घ्यायचं आहे थोडंसं सावकाश करायचं आहे बघा. आणि नंबर 3चं पार्टिशन. बघा अशा पद्धतीने आपलं एक साईडचं जे फेदर स्टिच आहे ना हे कंप्लीट झालेलं आहे. आता रिटर्न येताना मी इकडे परत एक स्टिच घेत येणार आहे आणि इथे आता शेवटीला घेतलंय मी हे फेदर स्टिच. बघू शकता अजून एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आहे. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते इथे. हे बघा अशा पद्धतीने आपलं अर्ध फेदर स्टिच तयार झालंय. आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल आता इकडची साईड जी आहे मी कंप्लीट करून घेते. बघा अशाच पद्धतीने आपल्याला इकडची साईड पण कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता हे तुम्ही सुरुवातीला बनवताना ना थोडंसं मोठं बनवायचंय आणि म्हणजे कसं ना प्रॅक्टिस व्यवस्थित होते मोठ्या याच्यावरती. आणि जास्तीत जास्त 5 तरी तुम्ही हे फेदर स्टिचचे बनवून बघा म्हणजे तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आता मी हे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा अशा पद्धतीने मी इथे पूर्ण फेदर स्टिच जे आहे ना ते तयार करून घेतले. बघू शकता सुंदर असं फेदर स्टिच तयार झाले. आता तुम्हालाही असं बनवायचं असेल तर तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिसची गरज लागणार आहे आणि आपल्याला इथे 2 तारी सुई वापरायची आहे फेदर स्टिचसाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे फेदर स्टिच जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. अजून गोल आकाराचंही फेदर स्टिच आहे. तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर पुढचे मला तसं कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते गोल आकाराचं जे फेदर स्टिच आहे ते तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. तर आता मी तर बघा आता आपल्याला चेन स्टिच दाखवते मी तुम्हाला बनवून. ठीक आहे. तर चेन स्टिच बनवण्यासाठी पण आपल्याला 2 तारी सुई यूज करायची आहे. जे जे आपलं सिल्क थ्रेडचं वर्क असणार आहे त्यासाठी आपल्याला 2 तारी सुई लागणार आहे. तर याच्यातल्या मी ज्या आपल्या 2 तारी सुई आहेत ना त्या काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता या 2 सुया ज्या आहे ना या सेम आहेत. हे बघा या 2 सुया सेम आहेत आणि ही सुई वेगळी आहे. तर जी वेगळी आहे ना तिनेच आपण हे फेदर स्टिच बनवलेलं आहे आणि तिनेच आपण चेन स्टिच पण बनवणार आहोत. तर बघा सुई खाली घातली आणि धागा अडकवलाय. वरती काढून घेतला. आता आपल्याला चेन स्टिच बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे. आता चेन स्टिच म्हणजे काय ना बघा बऱ्याच ताईंना अजून चेन स्टिच जमत नाहीये. तर या सुईने चेन स्टिच बनवायला किती फरक पडतो ना तर ते मी तुम्हाला इथे दाखवते. याच्या अगोदर पण दाखवलेलं आहे आणि आता परत दाखवते. तर बघा सुई खाली घालायची आपल्याला अगदी हलक्या हाताने खाली घालायची. त्यामध्ये धागा अडकवायचा. वरती काढता काढताच आपल्याला सुई मागे फिरवायची आणि मागे फिरून वरती काढून परत पुढे घ्यायची. परत आता खाली घालायची सुई आणि खालचा धागा अडकवायचा. खालचा धागा अडकून वरती काढता काढताच मागे फिरवायची. मागे फिरवून परत चेन स्टिच बनवायची. बघा खूप सोपं आहे. हे बघा खाली घालायची सुई परत एकदा दाखवते मी. खाली घालायची. खालचा जो धागा अडकवलेला आहे तो अडकवलेला धागा वरती काढता काढताच आपल्याला सुई मागे फिरवायची. मागे फिरवून परत पुढे फिरवायची. पुढे फिरवायची म्हणजे थोडंसं ओढल्यासारखं करायचं पुढे. बघा अजिबात आपल्याला सुई वाकडी करायची गरज पडत नाही धागा काढताना. काहीही नाही. अगदी आपण अशा पद्धतीने पटपट पटपट असं आपण सिल्क थ्रेडची चेन स्टिच बनवू शकतो. हे बघा येतंय का तुमच्या लक्षात. हे बघा खूप सोपं आहे. हे बघा आता जे जे ऑर्डर घेताय ना बाहेरची तर त्यांनी नक्कीच मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही नक्की या सुया आणाव्यात म्हणजे तुमचं काम जे आहे ना ते सोपं होईल. तर हे बघा अशा पद्धतीने आपली इथे चेन स्टिच झालेली आहे. आता आपण इथे गाठ देऊन घेऊयात. खूप सोपं आहे. बघा किती इझी मी चेन स्टिच बनवली. आणि आता इथे आपल्याला गाठ देऊन हे पॅक करायचं आहे. हे बघा
पहिले लूप जो आहे तो अगोदर काढून घेतला, त्यानंतर दुसरा लूप काढला आणि परत पहिला लूप अडकून हे बघा अशा पद्धतीने बघा. तुम्हाला या सुईने नक्की चेन स्टिच जमेल, सिल्क थ्रेडचं वर्कही जमेल आणि गाठही नक्की जमेल, कारण हिचा जो हा पुढचा भाग आहे ना तो खोल असतो. हे बघा हा जो पुढचा भाग आहे ना हा खोल असतो बऱ्यापैकी आणि त्यामध्ये दोन्हीही धागे जे आहे ना ते व्यवस्थित अटकले जातात. त्यामुळे आपल्याला सिल्क थ्रेडचं वर्क किंवा डबल तार या सुईले त्यामुळेच म्हणतात, कारण हिने पटपट आपल्या दोन्ही तारा याच्यामध्ये अडकून आपल्याला वर्क करता येतं. त्यामुळेच याला 2 तारी सुई असं म्हणतात. तर चला मग आता इथे मी तुम्हाला इथे फेदर स्टिच सांगितली आणि आपल्या 2 तारी सुईने चेन स्टिच पण बनवायला शिकवली, त्याचबरोबर गाठ पण द्यायला शिकवली. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर वरती नंबर आहे, त्याचबरोबर आपले ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील तर त्याच्यासाठीही तोच नंबर आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर 5D पिकॉकचं वर्कशॉप करायचं असेल तर तसं मला मेसेज करून नक्की सांगा, म्हणजे मला माझ्या लक्षात येईल की कोणाकोणाला 5D पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे आणि मी त्याची तयारी करेन. ठीक आहे. तर चला मग आता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.